एवढ्या मोठ्या माणसाच्या हातून आपल्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं असं कोणत्याही लेखकाला वाटेल. तसं स्वप्न माझंही होतंच, पण ते अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात साकार होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. तो योग आज तुमच्यासमोर होतोय. अमरेशजींच्या बरोबर शेवटचं नाटक माझ्या जावयाने केलं होतं, राजेश सिंग. तर त्यावेळेसच अमरेशजींशी संपर्क आला आणि मी त्यांना म्हणलं होतं की मी लेखक असल्यामुळं मला असं वाटलं की आपण त्यांचं काही चरित्र आपण लिहावं, त्यांच्याशी बोलावं. तेव्हाच ते म्हणले, अरे मी त्या स्वतःच आत्मचरित्र लिहितोय, त्याचा अनुवाद तू नंतर कर. नंतर त्यांचं दुःखद निधन झालं आणि तो भाग बराच मागं पडला. पण अचानक पुन्हा एकदा तो अनुवाद समोर आला आणि मला ती पूर्वीची आठवण झाली. त्यांना मी कबूल केलं होतं की मी तुमचं चरित्र लिहीन, म्हणून मी ते अनुवाद करायला घेतलं. आणि मनोज आचार्य, जो मैत्रेय प्रकाशनचं काम पाहतो, तो माझा मित्र आहे आणि मैत्रेय फाउंडेशनशी किंवा मैत्रेय उद्योग समूहाशी माझा सतपाळकरांच्यापासून खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळं ते पुस्तक मनोज म्हणला आपण काढूयात. आणि खरंच तुम्हाला सांगतो, इतकं चांगलं पुस्तक, इतकं चांगलं प्रोडक्शन मराठीत फार क्वचित पाहायला मिळतं. तर अशा या पुस्तकाचा अनुवाद आपल्यासमोर प्रकाशित होतोय. आपण जरूर ते पुस्तक वाचा. त्यातलं जे काही चांगलं आहे ते अमरेशजींचं आहे आणि ज्या त्रुटी असतील त्या माझ्या आहेत, एवढंच मी आपल्याला सांगेन. धन्यवाद. जावेद जी से मैं विनती करता हूं कि वो अभी बुक रिलीज करेंगे, द एक्ट ऑफ लाइफ. पुस्तकाचं प्रकाशन श्री जावेद अख्तर करतील. मित्र हो, 15 फिल्मफेअर पुरस्कार, 5 राष्ट्रीय पुरस्कार आणि अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त करणाऱ्या जावेद अख्तर या ख्यातकीर्त कवी, लेखक, पटकथाकार व्यक्तिमत्वानं आणि त्यांच्यातल्या सृजनानं भारतीय जनमानसाला गेली 4 दशकं भारावून टाकलंय. लेखक, गीतकार, कवी, सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची अनेक रूपं आपल्याला परिचित आहेत. 2007 मध्ये त्यांना पद्मभूषण हा सन्मान देऊन भारत सरकारतर्फे त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. जगभरातल्या हार्वर्ड, कोलंबिया, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज अशा अनेक विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना संबोधित करण्यासाठी त्यांना खास आमंत्रण दिलं गेलंय आणि त्याने व्याख्यानं देऊन त्या विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे. 2010 मध्ये त्यांना भारताच्या राष्ट्रपतींनी राज्यसभेवर मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून नियुक्त केलाय. जावेद अख्तरजी या प्रसंगी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. जावेद जी अब हमें संबोधित करेंगे. श्री जावेद अख्तर.